स्वामी चरित्र सारामृत सप्तमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती। स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणो नियती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी। हेरळी करादी शास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुनी लोका उपदेशिती। कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले। कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी। त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी। बहुत करोनी खटपटी, बुवासी शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत। भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी। करती तेणे अंतरी, नृप बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात। कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करोनी विवरण। संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त। सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे। जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार। ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहजस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती। श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते त्यावेळी। महावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण। काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार। ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती। पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी। हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी। लागले व्यर्थ भक्तीसी, आणि ढोंग माजविले। तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी। लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती। परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची। पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण। वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी। विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन। जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले। निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी। एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य। महाविषारी त्यातून एक दंशापणा करीतसे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी। बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी। त्यांनी धरोन बुवासी सावध केले त्यावेळी। हृदय धडधडा उडू लागले, घरमे शरीर झाले ओले। तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणूनी। मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त। म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी। पुसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार। होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी। काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी। मग ब्रह्मपद जाणीसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे। यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची। बुवांप्रती पटली खुण, धरिले तात्काळ स्वामी चरण। प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत। तया समयापासोनी भक्ती जडली स्वामींचरणी। अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले। स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडूनी सुंदर। त्यांचा करोनी आहार, अर्पी शंकरा विष्णुकवी। इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत। सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोऽध्यायः गौडः। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु।